प्रतिनिधी जयदीप भगत आपल्या सोबत आहेत। जयदीप, बारामती म्हटलं तर पवार विरुद्ध पवार अशी लढत या निमित्तानं पुन्हा एकदा पाहायला मिळालेली आहे। यावेळी टफ फाईट कुणामध्ये झाली आणि कुणाचं पारडं जड आहे? खरं तर बारामतीमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध भाजप विरुद्ध शिवसेना विरुद्ध बसपा अशी जी आहे ती लढाई पाहायला मिळते। एकूण 41 जागा आहेत, त्यातल्या 8 जागा बिनविरोध करण्यात आहेत, जो आहे तो अजित पवारांना यश आलेलं आहे। त्याच्यामुळे काल जे मतदान झालं 33 जागा नगरसेवक पदाच्या आणि एक 34वी जी जागा आहे ती नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराची। खरं तर यामध्ये अजित पवारांच्या पक्षाचं पारडं जे आहे ते जड दिसतंय। खरं तर अजित पवारांनी अगदी पहिल्यापासूनच माझ्याकडे बघून मतदान करा असं जे आहे ते आवाहन केलं होतं, परंतु दुसरीकडे त्यांच्या विरोधात लढला जाणारा प्रमुख पक्ष कुठला तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे। मात्र या पक्षाची धुरा जी होती ती युगेंद्र पवारांकडे होती। या संपूर्ण निवडणुकीच्या दरम्यान सुप्रिया सुळे कुठंही या निवडणुकीत दिसल्या नाहीत, प्रचाराला आल्या नाहीत। त्याच्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये थोडीशी नाराजी होती, त्याचा फटका त्यांना या निवडणुकीच्या माध्यमातून बसल्याशिवाय राहणार नाही असं बोललं जाते। त्याच पद्धतीनं माळेगाव नगर पंचायतीची निवडणूक देखील 2 तारखेला झाली, त्यामध्ये देखील अजित पवारांचं पारडं काहीसं जड दिसते। त्याच्यामुळे एकंदरीत बारामतीची जी आहे ती मतमोजणी 10 वाजता सुरू होईल। साधारणपणे जे आहेत त्या 20 टेबल आहेत आणि 6 फेऱ्यांमध्ये मतमोजणी आहे। खरं तर ते 41 जागांपैकी 8 जागा या आधीच बिनविरोध आलेल्या आहेत। त्याच्यामुळे आता नेमकं कुठल्या पक्षाला किती जागा मिळतात हे पाहणं महत्त्वाचं असलं तरी असं बोललं जाते 41 पैकी जे आहेत ते साधारण 4 ते 5 जागा ज्या आहेत त्या विरोधी पक्षांना मिळतील आणि बाकीच्या सगळ्या जागा ज्या आहेत त्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळतील असा जो आहे तो अंदाज जो आहे तो व्यक्त केला जातो। तर नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। खरं तर अजित पवारांचा जो आहे तो या ठिकाणी होल्ड आहे। स्थानिक स्वराज्य संस्था नक्कीच जयदीप, विधानसभेचा गड जिंकल्यानंतर अजितदादांसाठी ही निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे, त्यामुळे दिवसभर या संदर्भातले अपडेट तुझ्याकडून जाणून घेऊ। तुर्तास धन्यवाद सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.